नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव उपासनी आणि आपण बघताय द महाराष्ट्रीयन ब्रॉडकास्ट, रोडवरचा पॉडकास्ट. मित्रांनो, आयुष्यात नेमकं काय करायचं? जॉब करायचा का बिझनेस करायचा? बिझनेस करायचा म्हटलं तर रिस्की आधी, आणि जॉब करायचं म्हटलं तर स्वतःचा इंडिपेंडेंट बिझनेस आपण करू शकत नाही का? आपलं स्वतःचं विश्व आपण निर्माण करू शकत नाही का? ही एक कुठेतरी दुविधा मनस्थिती लोकांच्या मनामध्ये आहे. कारण आजचा जो मराठी तरुण आहे तो ॲम्बिशियस झाला आहे, त्याची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. तर आपण हे समजून घेऊया आजच्या महाराष्ट्राकडनं की त्याचं या गोष्टीवर ओपिनियन काय आहे. ती आता मराठी माणसाची मेंटॅलिटी तशी झाली आहे की आपल्याने नाही होणार, आपण रिस्क नाही घेऊ शकत, आपल्याला जेवढं आपलं थोडक्यात होईल तेवढं. म्हणजे मराठी माणूस एक शेवटी रिस्क नाही घेऊ शकत. रिस्क घ्यायची त्याची कॅपेबिलिटी नाही आहे की पुढं जाऊन तू ठीक झाला तर ठीक आहे, तुझा बिझनेस मोठा झाला ठीक आहे, पण डुबलास हा पहिला थॉट येतो लोकांच्या डोक्यात की तुझा बिझनेस डुबलास काय करणार आहे. मराठी माणसाला त्याच्या स्वतःवर विश्वास नाही आहे खरं म्हटलं तर. आणि असं कुठेतरी आहे की मराठी माणूस हा स्वतःला खूप आता कसं म्हणायचं तर कमी लेखतो असं म्हणा. हां, मग कमी लेखतो, व्यवसाय करण्याचा हां, त्याला लाज वाटते, हे माझं काम नाही आहे, मी ह्या कसे करू असं त्याला वाटते. बिझनेस का जॉब हा माइंडसेटचा प्रश्न आहे. आता जनरली मराठी लोकांचा माइंडसेट आहे की जॉब करावा कारण सेफ आहे, इन्कम फिक्स आहे तुमचं. बिझनेसमध्ये चढ उतार चालू असतात आणि त्यांचं प्रेफर असतं जर तुमचं ऑलरेडी सेट आहे धंदा तर तुम्ही करा, पण धंदा उभारायला तुम्ही जाऊ नका. कारण नाही आहे त्यांच्या. आता माझ्या आई वडिलांचं असंच मत आहे की जॉब करा, कारण बिझनेसमध्ये रिस्क आहे. आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधी सांगितलेलं नाही आहे की तुम्ही बिझनेसला जा. त्यामुळे त्यांना वाटतं की बिझनेस हा रिस्की आहे. कारण की कोणाला तरी अनुभव आलेला असतो घरामध्ये की त्यांनी बिझनेस केलाय, तो लॉसमध्ये गेलाय, कोणी फसवलंय. त्याच्यामुळे असं बाळकडूच मिळतं घरातून की तुम्ही नोकरीच करा, बिझनेस करू नका. लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात, कारण इन्व्हेस्टमेंट केली जर प्रॉफिट नाही भेटलं तर ह्या गोष्टीमुळं. आणि दुसरं असलं रे सरकारी नोकरी आणि IT सेक्टरचा जो दबदबा आहे महाराष्ट्रामध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे पुणे IT हब आहे, मुंबईमध्ये पण खूप साऱ्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामुळे तिकडे IT जॉब्स प्रेफर करतात लोक. आणि बेरोजगारी भरपूर वाढलेली. मराठी माणूस फक्त शिकतो, ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो आणि नंतर काय तर नोकरीच्या मागे लागतो. नोकरी काय भेटत नाही, कारण की एक वॅकन्सी असती आणि त्याच्यासाठी 1 लाख स्टुडंट्सने फॉर्म भरलेला असतो. आणि महाराष्ट्रातही खूप कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे ते कसं बिझनेसला अशा अँगलनी बघत नाहीत की त्याला आपण वाढवावं किंवा मोठं करावं. त्या गोष्टीसुद्धा आहेत, ते भीतात रिस्क घ्यायला. एक गोष्ट आहे. मग एक मराठी माणूस एक मेंटॅलिटीनीच एक मिडल क्लास झाला आहे आता, की मोठा विचार करूच नाही शकत. जे काही विचार असतील ते मिडल क्लास लेवलचे असतात त्यांचे. ॲक्च्युली हे आहे तर स्टिरियोटाईपच. आपल्याला माहिती आहे, म्हणजे असं काही ठराविक नसते की बाई की फक्त मराठी माणूस नाही करू शकत बिझनेस, असं काहीच नाही आहे ना. आपल्याला माहिती आहे, आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहे ऑलरेडी. पण मोस्टली सेफ प्ले करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रीयन लोक. मे बी असे काही फॅमिलीज आहेत ज्यांच्याकडे मे बी बॅकअप नसेल आहे, काही होऊ शकतं पैशाचा बॅकअप नसेल, म्हणून त्यांना वाटते की अच्छा आपण जॉबच करावा, कारण जर ते लॉस गेलं तर आपल्याकडे काहीच नाही आहे. तर मग ॲक्च्युली आपल्याला रोखलं का जातं? रिसोर्सेस नाही आहेत. एक तर पैसा नाही आहे, किंवा भांडवल नाही, कॅपिटल नाही, किंवा कनेक्शन्स नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अडवलं जातं. जर सगळंच आहे आपल्याकडे तर मग का अडवतील? मारवाडीज किंवा गुजरातींमध्ये एक गोष्ट आहे की ते रिस्क घेतात आणि कधी त्यांच्यावर वेळ आलीच दिवाळखोऱ्याची वगैरे तरी ती त्याला सांभाळतात, पुन्हा त्यातनं बाहेर निघतात. पण मराठी माणसाचं कसं आहे तसं नाही आहे की त्याला पुन्हा हाला खूप सहन करावी लागते. आणि बाळासाहेब ठाकरे पण हेच सांगत होते की जेव्हा साऊथ इंडियन लोक बिझनेस करू शकतात, जेव्हा मारवाडी लोक बिझनेस करू शकतात, तर मराठी का नाही? त्यांच्यामध्ये काही कमी आहे का? तर बिलकुल नाही. सिमिलरली आपण एक मूवी पाहिली असेल, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, त्याच्यामध्ये पण हेच पॉईंट घेऊन त्यांनी पुटअप केलं होतं की जेव्हा हे सगळे लोक बिझनेस करू शकतात तर आपण का नाही? तर हे जे परसेप्शन आहे लोकांच्या माइंडमध्ये ते आपल्याला आधी तर म्हणजे काढून टाकायचे ते की काय, म्हणजे असं थोडी नाही की क्वालिटीज जेव्हा देवाने दिली तर फक्त हेच बिझनेस करू शकतात आणि हे नाही, असं थोडी आहे. तुमच्याकडे आयडिया आहे, तुमच्याकडे एक्झिक्युशनची पॉवर आहे, तर तुम्ही करा बिझनेस. म्हणजे ते घाबरायला नाही पाहिजे ना तुम्ही. मोस्ट प्रॉबेबली आपण जे फेल झाले त्यांच्याकडे बघत असतो की मराठी व्यक्तीला बिझनेस जमत नाही असं म्हणून. बट असं नाही आहे, भरपूर जण आहेत जे सक्सेसफुल आहेत बिझनेसमध्ये, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन आपण बिझनेसमध्ये स्टेपअप केलं पाहिजे. ऑफकोर्स काही टॅक्टिक्स आहेत जे त्यांच्याकडे जास्त आहेत, जसं तुम्ही म्हटले गुजरातीज आणि मारवाडीज.
आपण त्यांच्याकडून शिकून पण ते टॅक्टिक्स आपण यूज करून बिझनेसमध्ये फॉरवर्ड जाऊ शकतो. नाही, व्यवसाय करायचा म्हणजे मराठी माणसाला कसं पहिली गोष्ट त्यांचे घरचे त्यांना म्हणतात की नोकरीच म्हणजे बेस्ट आहे, म्हणजे रिस्क राहत नाही, पुन्हा पेन्शन येते. त्यामुळं अर्धे पोरं म्हणजे त्याच्याकडेच जातात, म्हणजे बघत नाहीत. तसं राहतं. पण मग बदलायला पाहिजे काय, त्यांना सपोर्ट मिळाला. म्हणजे आता सपोर्ट जर भेटला तर ते करू शकता. तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीला सपोर्ट भेटला, तुम्ही कोणती गोष्ट करसा. तुम्हाला जर सपोर्टच नसेल, तुम्ही म्हणजे कसं करू शकाल ती गोष्ट. तर तुम्ही बिझनेस केला, तुम्ही जर लॉस केले, तुमचं फ्युचर क्लिअर राहणार नाही, तुमचं लग्न होणार नाही. तुम्ही जर जॉब करत असाल तिकडे भले 15,000 जॉब करा, पण तुम्ही जॉबच करा. तुम्हाला गावाकडे असं झालंय, तुम्ही बिझनेस करताना तर तुम्हाला पोरगी देणार नाही, पण शेतीवाल्यांना पण नाही शेतीवाल्यांना पण नाही देत. बिझनेस करायची प्रत्येकाची इच्छा असते, पण ते बोलतात नाही बिझनेस नको करू, शेती नको करू. शेती म्हणजे एक बिझनेस ना. त्यांचं म्हणणं काय असतं का आम्ही एवढे दिवस कष्ट केले, आम्हाला तर काही भेटलं नाही, तुम्ही तरी तिकडे जा, शहर सिटीमध्ये राहा, म्हणजे व्यवस्थित जागा, इकडे काही नाही. बरोबर. तर तो एक माइंडसेट आहे, आणि तो माइंडसेट का बनला तर तो आपलं हिस्टॉरिकल रिझन आहे. लोकांनी मोस्टली आपलं प्रायमरी व्यवसाय काय राहिला पहिल्यापासून, शेती वगैरे ह्या गोष्टींवर डिपेंडेंट. वातावरण चांगलं नाही आहे, पाऊस चांगला नाही पडला, शेतीतून उत्पन्न नाही झालं, तर त्यांनी ते कष्ट बघितले. मग त्यांना काय वाटतं की शेती हा धंद्यासारखाच, बिझनेस सारखा रिस्की. बरोबर. मग त्यांना नोकरी म्हणजे काय वाटतं की मला एक सिक्युअर सोर्स ऑफ इन्कम आहे. घरच्यांचं पण जास्त प्रेशर असतो की कुठं एक जॉब बघ आणि EMI बंगला घ्या आणि लगीन करूया, असं होत नाही त्यांची. बरोबर. मग असं नसायला पाहिजे. घरच्यांनी नोकरीऐवजी बिझनेस कर सपोर्ट केला पाहिजे. नाही, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं नाही आहे. मराठी माणूस पण बिझनेस करू शकतो, पण त्याला पण सपोर्ट भेटला पाहिजे तसा. आता गुजराती, मारवाडी हे जे असतात त्यांना त्यांचीच म्हणजे फॅमिली सपोर्ट किंवा त्यांचे नातेवाईक वगैरे ते सपोर्ट करतात आणि पुढे आणतात. तसं मराठी माणसाला मराठी माणूसच मागं ओढतो, तर ते नाही झालं पाहिजे. एक पुढं चालला असेल तर त्याच्या मागं आपला मराठी समाज पण उभा राहिला पाहिजे. मराठी माणूस करू शकतो, पण तेवढा ते त्यांना प्रतिसाद मिळत नाही. कारण की आपलेच माणूस आपल्याच माणसाला जास्त काही मदत करत नाही. ते नवीन लोक किंवा जे ॲक्च्युली अगोदरपासून व्यवसाय करत आले त्यांच्याकडे जास्त जातात, कारण की त्यांनी स्वतःची छवी बनवली खूप अगोदरपासून. आपले मराठी माणसं अगोदरपासूनच या व्यवसायामध्ये असतात किंवा काही सुरू केलं असं नोकरी सोडून, तर आज पण त्यांचं स्वतःचं कुठंतरी आपण ज्याला आजकाल म्हणतो ब्रँड वगैरे, ह्या गोष्टी आज आपल्या मराठी माणसाचं असतं आणि आपल्या माणसाचं आपल्याच माणसांना मदत करत असतं. आणि नोकरी ही जे आहे ना, काही वर्षापर्यंत नोकरी एक चांगला योग्य निर्णय, बट काही वर्षानंतर जर तुम्हाला व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही त्या नोकरीच्या सहाय्याने तुम्ही एक माहिती घेऊन आले असतात, तर मग व्यवसाय एक चांगला पर्याय. आणि आपल्या माणसांनी उलट आपल्या घरच्यांनीच आपल्याला मदत करायला पाहिजे. म्हणजे मला पण तो क्वेश्चन भरपूर वेळ आला, कारण माझा पण नवीन बिझनेस आहे, नंदिनी फर्निचर म्हणून माझा इंटेरियरचा नवीन बिझनेस स्टार्टअप केलेला आहे मी. पण ते सुद्धा मी मराठीमध्ये माझं फर्निचरचं नाव, माझ्या शॉपचं नावसुद्धा मराठीत छापलेलं आहे. का? कारण की मला सुद्धा वाटतं की आपण मराठी माणूस आहे, त्या लोकांना कळलं पाहिजे की आपले मराठी लोक पण बिझनेस करू शकतात आणि आपल्याच लोकांना आपण कामं दिले पाहिजे. आता जसे की कस्टमर आहेत, कोणाचं घर आहे, आताच त्यांनी परचेस केलेलं आहे, त्यानंतर त्यांना आता कुठेतरी थोडंसं घरामध्ये इंटेरियर करायचं किंवा काही करायचं असेल तर त्यांनी आपल्या मराठी माणसांना अगोदर शोधलं पाहिजे. हे नाही की बिझनेस केला तर मारवाडी किंवा गुजराती हेच लोक चांगलं करतात, ही त्यांची थिंकिंग त्यांनी अगोदर बदलली पाहिजे. नाही, पहिले मी पण याच मताचा होतो की मराठी माणूस मागेच आहे, कधी पुढे जाऊ शकत नाही. पण माझ्या घरात सुद्धा आता 2 ते 3 व्यावसायिक आहेत. स्वतःचा सक्का भाऊ माझा पण याचा व्यवसाय करतो, रेस्टॉरंट आहे त्याचं, आणि चुलत भावाचा पण व्यवसाय आहे. फक्त एकच मी सांगेल की बाकीचे जे तुम्ही सिंधी, गुजराती वगैरे सर्व बोलतात ना, ते स्वतःच्या फॅमिलीला म्हणा किंवा स्वतःच्या बिरादरीला सोबत घेऊन चालतात. मराठी माणसाचं फक्त एक तिथे चुकते की नाही हा बाजारपेक्षा चांगला कसं काय राहू शकतो, तिथे आपण पाय खेचायचा प्रयत्न करतो. ते जर सोडलं तर माझ्या मते मराठी माणूस आज पुढे जातोय. एकट्या व्यक्तीचं हे बिझनेस हे थोडंसं डिफिकल्ट आहे. आपण जे आजूबाजूला बघतो त्याच्यामुळे हे कुटुंबाचं काम आहे, त्याला सपोर्ट करणं, तरच बिझनेस होईल. पण तुमच्या मते म्हणजे मराठी लोकांमध्ये हुशारीची आणि टॅलेंटची कमतरता नाही आहे? कमतरता नाही आहे, म्हणून तर ते IT सेक्टर किंवा बाकीच्या सेक्टरमध्ये चांगल्या जॉबमध्ये आहेत. तर तुम्ही परसिस्टंट वगैरे बघाल तर मराठी माणसाचीच कमतरता. टॅलेंट आहे, फक्त कसं आहे पेशन्स पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं आज पेरलं की उद्या उगवेल असं नाही आहे. त्याच्यासाठी 1-2 वर्ष वर्ष वाट बघावी लागेल आणि घरच्यांनी तेवढा सपोर्ट पाठिंबा द्यावा लागेल. पण ॲटलिस्ट ज्यांच्याकडे आहे बॅकअप, ज्यांच्याकडे थोडा पैसा आहे, त्यांनी डेफिनेटली इन्व्हेस्ट करून बघावा.
कारण तुम्हीच एक्झाम्पल सेट कराल पुढे आणि तुम्हीच हे जे स्टिरियोटाईप आहे ते ब्रेक कराल की हा मराठी माणूस पण करू शकतो बिझनेस, त्यांना सक्सेस करून दाखवावं लागेल. तर तेच एक मात्र उपाय आहे. तरी जर एखादा मराठी व्यावसायिक सेटल होत असेल, म्हणजे तो खूप चांगल्या पोझिशनला असेल, त्याने खूप चांगलं व्यवसायामध्ये स्थान कमावलं असेल, तर त्याने जे सध्याला स्टार्टअप करतायत, मराठी व्यवसायामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी त्याचं हे केलं पाहिजे, त्यांना म्हणजे भांडवलामध्ये असेल किंवा मदत केली पाहिजे त्यांना, कशामध्ये जे पाहिजे ते वगैरे असेल. आपण आपल्या मुलांना उद्योगपती होण्याचं, पैसे कमवण्याचं, मिलेनियर, मल्टीमिलेनियर, करोडपती होण्याचे स्वप्न दाखवले पाहिजेत. आपल्या मुलाला त्यांचे पुस्तकं वाचायला दिले पाहिजेत, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवलं पाहिजे, त्यांना पैसा कमवण्याचं शिकवलं पाहिजे. आणि मग ही येणारी पिढी नक्की जर शेती, पैसे कमवण्याचे उद्योगधंद्याची जर इथं पिकली, मेंदूमध्ये पिकली, तर 100% ग्राउंडवर उतरेल. आणि जेव्हा ग्राउंडवर उतरेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा त्याचं रूपांतर हे मोठ्या याच्यामध्ये नक्कीच होईल. आणि आत्ताही माझ्या मते मराठी उद्योजक खूप प्रमाणात आहेत आणि याच्यापेक्षा अजून वाढतील. आणि आत्ताचा समाजातला किंवा जर ऑब्झर्वेशन केलं, बघितलं, पाहणी केली तर खूप प्रमाणामध्ये मराठी मुलं किंवा मराठी माणसं हे धंद्यामध्ये उतरत आहेत. माझ्या अतिशय जवळचे काही मित्र सांगू शकतो मी, जे आत्ता चांगल्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी खूप म्हणजे शून्यातून स्वतःच विश्व तयार केले. आत्ता एक माझा मित्राचं नाव पण सांगू शकतो, पुण्यामध्ये आहे, जो काही वर्षापूर्वी मोटरसायकलवर फिरत होता, पण त्याने आत्ता ते 38 करोडचं हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आणि त्याच्या खराडीला 2 साईट पण कंप्लीट झालेल्या आहेत रिअल इस्टेटच्या. तर केलं, उतरलं तर 100% होणार आहे. फक्त तुमच्यात हुनर पाहिजे, पॉझिटिव्हनेस पाहिजे, तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, सेल्फ मोटिवेशन पाहिजे, सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही 100-200 पटीत होणार. आणि मराठी मुलांमध्ये सध्याची जागरूकता आहे ते 100% देशामध्ये आपला ठसा उमटवतील. आणि आता सध्याही मराठी लोकांचा ठसा आहे. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला काय वाटतं, जॉब करावा का बिझनेस करावा? आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये आमच्यासमोर मांडा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तेजना स्टुडिओजला. आणि याच विषयावर आधारित श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हा ताजा तवाना मराठी चित्रपट बघा फक्त एक्सक्लुझिव्ह उत्तेजना स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनलवर. आणि बघायला विसरू नका द महाराष्ट्रीयन रोडकास्ट याचा पुढचा भाग.